नमस्कार, एम ए रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. होळी झाली की उन्हाळा जाणवतो. अशा वेळेला कुठल्या ना कुठल्या सरबताची किंवा ज्यूसची गरज भासते. आज असेच मी इथे पुदिन्याचे सरबत बनवणार आहे. पुदिन्यात शरीरासाठी आवश्यक असलेले अनेक व्हिटॅमिन आहेत. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी, लोह, मॅग्नीज, फोलेट, B9 सारखी जीवनसत्वे आहेत जी पेशींच्या कार्यासाठी आवश्यक आहेत. पुदिना केवळ अन्नाची चवच वाढवत नाही तर पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी सुद्धा गुणकारी आहे. तर चला बघूया. इथे मी पानं तोडून घेतली पुदिन्याची, कैरी घेतली आहे त्यात टाकायला आणि त्याचे सालं काढून घेतलेले आहे, बारीक तुकडे केलेले आहे आणि सर्व मिक्सरमध्ये घालून घेतलेलं आहे. आता त्यात आधी बारीक करून घेऊ आणि नंतर बाकीचं टाकू. आता मोठी गाळणी आहे, गाळणी मोठ्या पातेल्यात काढून घेऊ. गाळणं मोठं आहे. छान सर्व गाळून घ्यायचं आहे. आता हे मिक्सरचं भांडंसुद्धा धुवून आणि त्यात टाकून द्यायचं आहे. पाणी सगळं पूर्ण पाणी घालून घ्यायचं आहे यात. खूपच उपयुक्त असं हे सरबत असतं. शरीराला अत्यंत आवश्यक आहे. गाळणीचं काम झालं की स्वच्छ धुवून दरवर्षी आपली याच्यात ठेवावी. प्लॅस्टिकच्या पिशवीत म्हणजे छान राहते. आता यात 4-5 चमचे मी साखर टाकते. आणि अर्धा चमचा साधं मीठ टाकते. याला जास्त काही टाकण्याची गरज नसते कारण पुदिन्यालाच मुळात खूप चव असते. जास्त काही टाकत बसलं तर खूप तीव्र होते, म्हणून जास्त काही टाकायचं नाही. तर आपलं हे सरबत खूप छान झालेलं आहे. आता ग्लासमध्ये ओतून घेऊ. ग्लासमध्ये दोन्ही ग्लासमध्ये आईस क्यूब टाकले आहेत आणि दोन्ही याच्यात छान असं ओतून घ्यायचं. थंडगार असं पुदिन्याचं सरबत खूप छान झालेलं आहे. आपल्याला टरबुजाचं ज्यूस बनवायचं आहे. टरबूजसुद्धा खूप गुणकारी आहे. टरबुजामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन B6 तसेच व्हिटॅमिन सी, लायकोपिन हे अगदी शक्तिशाली ॲक्सिडंट आहे. हे हृदयाचे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. पोटॅशियम स्नायूंच्या कार्यासाठी मदत करते. रक्तदाब नियंत्रित ठेवते. तर चला टरबुजाचे ज्यूस करूया. टरबूज चांगले लाल भडक आहे. तर ते मी त्याचे सालं काढून घेतलेत आणि त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये घातले आणि गोड असल्यामुळे साखर फक्त 3 चमचे टाकली आहे. अर्धा चमचा काळं मीठ टाकले आणि ते बारीक करून घेतले. कलरसुद्धा खूप सुंदर आहे त्याचा आणि गाळण्याने गाळून घ्यायचं आहे आता हे. आणि जसं पाहिजे तसं पाणी आपल्याला यात घालून घ्यायचं. अर्धा चमचा आणखी आपल्याला हे साधं मीठ पण टाकायचं आहे आणि छान हलवून आवश्यकता असेल तर पाणी टाका, नाही तर असंच घेतलं तरी चालेल. आईस क्यूब 2 ग्लासमध्ये टाकून घ्यायचे. अगदी सोपे आहे ते ज्यूस आणि सरबत. नेहमीसुद्धा करायला काही हरकत नाही आणि शक्तिशाली, आरोग्याला चांगले आहेत. खूप छान दिसतात एक अगदी आणि झाले पण छान. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.